यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. मोहिते पाटील, सोपल, शिंदे बंधू, परिचारक, हसापुरे, राजन पाटील यांच्यासमोर अर्थसंकट. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता, मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर. सोलापूर डीसीसी बँकेचे बेकायदेशीर पद्धतीने कर्ज वाटप केल्याप्रकरणी बँकेचे माजी संचालक तसेच त्यांचे नातेवाईक यांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन 238 कोटी रुपयांचे कर्ज आणि त्यावरील आजपर्यंत 12% दरवर्षी व्याज अशी रक्कम 15 दिवसात भरा अशा नोटिसा डीसीसी बँकेने 35 जणांना बजावल्या आहेत. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील, सुधाकर परिचारक, दिलीप सोपल, राजन पाटील, सुरेश हसापुरे, माढ्याचे शिंदे बंधू यांच्यासमोर अर्थसंकट निर्माण झाले आहे. आमदार दिलीप सोपल यांना 30 कोटी 27 लाख, बबनराव अवताडे यांना 11 कोटी 44 लाख, माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांना 17 कोटी, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांना 20 कोटी 72 लाख, माजी आमदार दिलीप माने यांना 11 कोटी 63 लाख, सुनंदा बाबर यांना 10 कोटी 84 लाख तसेच सुधाकर परिचारक यांना 11 कोटी 83 लाखांच्या रकमेस जबाबदार धरले आहे. बार्शीचे अरुण कापसे यांना 20 कोटी 74 लाख, भाई SM पाटील, चंद्रकांत देशमुख, सुरेश हसापुरे, संजय कांबळे, बहिरू वाघमारे, सुनील सातपुते, रामदास हक्के यांना प्रत्येकी सुमारे 8.5 कोटींच्या रकमेस जबाबदार धरले आहे. विजयसिंह मोहिते पाटील 3 कोटी, रणजितसिंह मोहिते पाटील 55 लाख, प्रतापसिंह मोहिते पाटील 3 कोटी, राजन पाटील 3 कोटी, जयवंतराव जगताप 7 कोटी 30 लाख, माजी आमदार संजय शिंदे यांना 1 कोटी 84 लाख, माजी आमदार बबनराव शिंदे यांना 3 कोटी 49 लाख, राजशेखर शिवदारे यांना 1.5 कोटी रुपये, माजी महापौर नलिनी चंदिले यांना 88 लाख 58 हजार, रश्मी बागल यांना 43 लाख 26 हजार रुपयांस जबाबदार धरले आहे. या थकीत कर्जावर 12% व्याजाने 15 दिवसात पैसे भरावेत अशा नोटिसा डीसीसी बँकेने 35 जणांना पाठवल्या आहेत. त्यामुळे त्यांचे धापे दणाणले आहेत. 18 ते 20 डिसेंबर दरम्यान बेंगलोरमध्ये सोलापूरचे उद्योजक घेणार गारमेंट फेअर प्रदर्शन. खंडणी मागणे, नोकरदारांना दमदाटी करणे तसेच शिवीगाळ या प्रकरणी प्रहार संघटनेचे सोलापुरातील पदाधिकारी अजित कुलकर्णी यांना पोलीस आयुक्त M राजकुमार यांनी केले तडीपार. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 24 मधील जलाराम नगर येथील ओपन जागेत ज्येष्ठ नागरिकांना बांधणार 4.5 लाख रुपये खर्च करून विरंगुळा केंद्र, महापालिकेकडून ई-निविदा प्रसिद्ध. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी उद्या सोलापुरातील विकास नगरात असलेल्या येलगुलवार प्रशालेत होणार जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा आणि दिव्यांगांचा सांस्कृतिक कार्यक्रम. पंढरपुरातील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शुक्रवार आणि शनिवार या 2 दिवशी होणार टेक्नो सोसायटल 2024 ही आंतरराष्ट्रीय परीक्षा. गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे. नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध. नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर. पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट, सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता राज्यातील सर्व वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बंधनकारक. राज्यातील 156 कारखान्यांनी 146 टन ऊस गाळप करून 11,50,000 टन साखरेची केली निर्मिती. फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता. मंत्रिपदासाठी वादग्रस्त आमदारांची नावे न देण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना.
भारतातील उत्पादन वाहतुकीवर खर्च 16% असून तो येत्या 2 वर्षात 9% आणण्याचे उद्दिष्ट. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन. दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू झाले 2 दिवसांचे अमेझॉन शिखर संमेलन. इस्रायलने 250 अधिक बॉम्ब हल्ले करून सिरियामधील सैनिकांचे 3 हवाई तळ आणि अनेक ठिकाणे केली उद्ध्वस्त. सरकारी नोकरीत असताना प्रचंड मोठी माया कमावल्याप्रकरणी कर्नाटकातील बंगळूर, गदग, गुलबर्गा, रायचूर, चित्रदुर्ग आदी 25 ठिकाणांवर एकाच वेळी 10 सरकारी अधिकाऱ्यांवर लोकायुक्तांनी मारले छापे. सिरियामध्ये दीर्घकाळ राज्य करणारे बशार अल असाद कुटुंबियांकडे आहे तब्बल 200 टन सोने. सध्या असाद कुटुंबीय गेले रशियात मॉस्कोमध्ये. पश्चिम घाटातील जैवविविधतेचा अभ्यास करणारे पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा जाहीर झाला सर्वोच्च असा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क. उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण, कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय, स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक, टेंट हाऊस, किड्स झोन, रॉकेट इजेक्टर, ह्युमन गायरो, रोप कोर्स, झिप लाईन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या. बुकिंग करिता संपर्क 8007 700558. सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप करत काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिला राजीनामा. सोलापूर जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या अपघात ठिकाणचा म्हणजेच ब्लॅक स्पॉट संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद शुक्रवारी घेणार आढावा. तिरुपती आणि शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर आता पंढरीत दर्शनासाठी टोकन पद्धत सुरू होणार. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. फुटबॉल विश्वचषक 2030 आणि 2034च्या यजमानांची आज फिफाकडून होणार घोषणा. सोलापूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी सकाळी थंडी आणि गार वारे. Kia Motors presenting new Seltos 17 autonomous advanced feature, 15 standard safety features, panoramic sunroof, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक, 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीत जाणार. कपूर कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला. राज कपूर यांच्या 100व्या जन्मदिनानिमित्त खास कार्यक्रमाचं दिलं आमंत्रण. सभापती जगदीप धनखड पक्षपातीपणे वागतात, खासदार संजय राऊत यांचा आरोप. तुळजाभवानी मंदिराला प्राचीन गतवैभव परत मिळणार. पुरातत्व विभागाकडून जीर्णोद्धाराचे काम सुरू. बीडमध्ये सरपंचाची हत्या. मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलपणे प्रकरण हाताळावं, मनोज जरांगे यांचे वक्तव्य. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.